स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण येणाऱ्या सर्व लॅब टेक्निशियन त्याचबरोबर लॅब असिस्टंट, ब्लड बँक टेक्निशियन या सर्व पोस्टच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट अशी MCQ सिरीज पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. All roads are characteristically seen in option A acute lymphoblastic leukemia, option C chronic lymphocytic leukemia, option C acute myeloid leukemia, option D multiple myeloma. So correct answer is option number D multiple myeloma. म्हणजेच ऑल रोड्स हे कॅरेक्टरिस्टिक खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये आढळते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मल्टिपल मायलोमा. म्हणजेच All roads are seen in needle shaped inclusion found in myeloblastic are characteristic in acute myeloid leukemia. म्हणजेच रोड शेप ऑर रोड्स हे मायलोब्लास्टिक पेशींमध्ये आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर याचा आकार हा सुईसारखा असतो. म्हणून ऑर रोड शेप्स आर कॅरेक्टरिस्टिकली सीन इन मल्टिपल मायलोमा. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर सेकंड. बेन्स जोन्स प्रोटीन आर कॉमनली असोसिएट विथ ऑप्शन ए डायबेट्स मेलिटस, ऑप्शन बी मल्टिपल मायलोमा, ऑप्शन सी नेफ्राटिक सिंड्रम, ऑप्शन डी ग्लोमेरुनेफ्रिटिस. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी मल्टिपल मायलोमा. म्हणजेच बेन्स जोन्स प्रोटीन हे मल्टिपल मायलोमा रुग्णाच्या मूत्रामध्ये प्रामुख्याने आढळते व याच्यामुळे इम्युनोग्लोबिन लाईट चेन प्रोटीन यामध्ये दिसून येते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मल्टिपल मायलोमा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. पॉचेट्स टेस्ट इज यूज टू डिटेक्ट ऑप्शन ए प्रोटीन, ऑप्शन बी कीटोन बॉडीज, ऑप्शन सी बिलिरुबिन, ऑप्शन डी युरोबिलिनोजेन. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी बिलिरुबिन. म्हणजेच पॉचेस टेस्ट ही मूत्रातील बिलिरुबिन शोधण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. डॅपकिन सोल्युशन इज यूज्ड फॉर एस्टिमेशन ऑफ. म्हणजेच डॅपकिन सोल्युशन कशाच्या मोजमापासाठी वापरले जाते? ऑप्शन ए ESRसाठी, ऑप्शन बी हिमोग्लोबिनसाठी, ऑप्शन सी प्लेटलेट काउंटसाठी, ऑप्शन डी WBC काउंटसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हिमोग्लोबिनसाठी. हिमोग्लोबिनच्या डिटेक्शनसाठी डॅपकिन सोल्युशन ही मेथड यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. लोन्सन जेन्सन मीडियम इज यूज्ड फॉर कल्चर ऑफ. ऑप्शन ए इचरेचिया कोली, ऑप्शन बी स्टेफिलोकोकस युरिस, ऑप्शन बी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, ऑप्शन डी कॅन्डिडा अल्बिकेन्स. म्हणजेच लॉन्सन जेन्सन मीडियम हे कोणत्या जीवाणूसाठी किंवा त्यांच्या कोणत्या जीवाणूच्या कल्चर मीडियासाठी वापरले जाते, कल्चर करण्यासाठी यूज केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियाला कल्चर करण्यासाठीच लॉन्सन जेन्सन मीडियमचा वापर केला जातो. म्हणजेच LJ मीडियम हे क्षयरोग निर्माण करणाऱ्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या संवर्धनासाठी वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. झॅन्थोक्रोमिया रेफर्स टू. ऑप्शन ए रेड CSF, ऑप्शन बी ग्रीन CSF, ऑप्शन सी टर्बिड CSF, ऑप्शन डी येलो CSF. म्हणजेच झॅन्थोक्रोमिया म्हणजेच काय किंवा याच्यामध्ये आपल्याला CSF कोणत्या कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी येलो CSF. म्हणजेच झॅन्थोक्रोमिया या कंडिशनमध्ये CSF हा पिवळसर रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे झॅन्थोक्रोमिया रेफर्स टू येलो CSF. नेक्स्ट क्वेश्चन इज CSF मीन्स सेरेब्रोस्पायनल फ्लूइड. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 7. द अँटीकोगुलंट ऑफ चॉईस फॉर हिमोग्लोबिन इज. ऑप्शन ए हेपॅरिन, ऑप्शन बी सोडियम सायट्रेट, ऑप्शन सी EDTA, ऑप्शन डी ऑक्झालेट. म्हणजेच हिमोग्लोबिनमध्ये सर्वात वापरले जाणारे अँटीकोगुलंट कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी EDTA. EDTA मीन्स इथिलीन डायमाइन टेट्राॲसिडिक ॲसिड. म्हणजे EDTA हा रक्तपेशींची रचना, त्याचबरोबर EDTA हा प्रिझर्व्ह सेल्युलर मॉर्फोलॉजी म्हणजेच EDTA प्रिझर्व्ह सेल्युलर मॉर्फोलॉजी अँड प्रेफर फॉर CBC. म्हणजेच EDTA हा रक्तपेशींची रचना जतन करतो, त्याचबरोबर CBCच्या डिटेक्शनसाठी याचा यूज केला जातो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी EDTA. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 8. युनिव्हर्सल ब्लड डोनर इज. ऑप्शन ए AB पॉझिटिव्ह, ऑप्शन बी B पॉझिटिव्ह, ऑप्शन सी AB पॉझिटिव्ह, ऑप्शन डी O निगेटिव्ह. म्हणजेच युनिव्हर्सल डोनर खालीलपैकी कोणता रक्तगट आहे? ऑप्शन ए तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच O निगेटिव्ह. O निगेटिव्ह हा रक्तामध्ये A त्याचबरोबर B RH प्रतिजन नसलेला सार्वत्रिक म्हणजे सर्वांनाच रक्तदान करू शकतो. म्हणून यालाच युनिव्हर्सल डोनर्स असे म्हणतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी O निगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. ESR इज कॉमनली एस्टिमेशन बाय. ऑप्शन ए सॅलिस मेथड, ऑप्शन बी वेस्टग्रीन मेथड, ऑप्शन सी डॅपकिन्स मेथड, ऑप्शन डी BCG मेथड.
ESR मीन्स व्हॉट इज मीन बाय ESR? ESR इज इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, म्हणजेच RBC एका तासामध्ये किती सेडिमेंट होतात किंवा खाली किती सेटल डाऊन होतात यासाठी ही ESR टेस्ट केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वेस्टर्न ग्रीन मेथड. म्हणजेच ESR या टेस्टच्या एस्टिमेशनसाठी वेस्ट ग्रीन मेथड यूज केली जाते. याच्याद्वारेच ESR मोजण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. ग्रोथ हार्मोन्स इज सिक्रेटेड बाय. ऑप्शन ए थायरॉइड ग्लँड, ऑप्शन बी ॲड्रेनल ग्लँड, ऑप्शन सी पॅनक्रियाज, ऑप्शन डी पिट्युटरी ग्लँड. म्हणजेच ग्रोथ हार्मोनसाठी खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्रवते? ऑप्शन ए, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पिट्युटरी ग्लँड. म्हणजेच ग्रोथ हार्मोन्स इज सिक्रेटरी इन पिट्युटरी ग्लँड. म्हणजेच ग्रोथ हार्मोन हा पिट्युटरी ग्रंथीच्या अँटेरियर लोबमधून स्रवत असतो किंवा सिक्रेट होत असतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पिट्युटरी ग्लँड. ग्रोथ हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 11. विच अँटीकॉग्युलंट इज यूज्ड फॉर ESR एस्टिमेशन बाय वेस्ट ग्रीन मेथड? ऑप्शन ए EDTA, ऑप्शन बी हिपॅरिन, ऑप्शन सी सोडियम सायट्रेट, ऑप्शन डी ऑक्झालेट. म्हणजेच वेस्ट ग्रीन पद्धतीने ESR मोजण्यासाठी कोणता अँटीकॉग्युलम वापरला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सोडियम सायट्रेट. म्हणजेच वेस्ट ग्रीन मेथड युजेस 3.8% सोडियम सायट्रेट ॲज अ अँटीकॉग्युलंट फॉर ESR एस्टिमेशन. म्हणजेच वेस्ट ग्रीन पद्धतीमध्ये ESR मोजण्यासाठी 3.8% सोडियम सायट्रेटचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. लेशमनिया स्टेन बिलॉंग्स टू. ऑप्शन ए रोमानॉस्की स्टेन, ऑप्शन बी ग्राम स्टेन, ऑप्शन सी ॲसिड फास्ट स्टेन, ऑप्शन सी निगेटिव्ह स्टेन. म्हणजेच लेशमनिया स्टेन कोणत्या प्रकारचा स्टेनमध्ये मोडतो? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, रोमानॉस्की स्टेन. म्हणजे लेशमनिया स्टेन्स बिलॉंग टू रोमानॉस्की स्टेन. म्हणजे लेशमनिया स्टेन इज अ रोमानॉस्की स्टेन युज्ड फॉर पेरिफेरल ब्लड स्मिअर एक्झामिनेशन. म्हणजेच लेशमनिया स्टेन ही रोमानॉस्की प्रकारातील एक स्टेन असून हा रक्ताच्या स्मिअरसाठी वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. नॉर्मल प्लेटलेट काउंट इज. म्हणजे प्लेटलेटचा नॉर्मल काउंट किती असतो? ऑप्शन ए 50,000 ते 1,00,000, ऑप्शन बी 1,00,000 ते 1,50,000, 4,00,000, 1,00,000, 1.5 to 4.5 लाख, ऑप्शन सी 5 to 10%, 5 to 10 lakhs, ऑप्शन सी 10 to 15 lakhs. सो याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. द युनिव्हर्सल रेसिपियंट ब्लड ग्रुप इज. ऑप्शन ए O निगेटिव्ह, ऑप्शन बी A पॉझिटिव्ह, ऑप्शन सी AB पॉझिटिव्ह, ऑप्शन डी B पॉझिटिव्ह. म्हणजेच युनिव्हर्सल रिसिप्ट खालीलपैकी कोणता ब्लड ग्रुप आहे? करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी AB पॉझिटिव्ह. म्हणजे AB पॉझिटिव्ह इज अ इंडिव्हिज्युअल कॅन रिसिव्ड ब्लड फ्रॉम ऑल ABO अँड RH ब्लड ग्रुप. म्हणजेच AB पॉझिटिव्ह रक्तगट हा सर्व व्यक्ती म्हणजे AB पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या सर्व रक्तगटांकडून हा रक्त घेऊ शकतो. म्हणून यालाच युनिव्हर्सल रेसिपियंट असे म्हणतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, AB पॉझिटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. विडाल टेस्ट इज यूज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ. ऑप्शन ए मलेरिया, ऑप्शन बी टायफॉइड फीवर, ऑप्शन सी ट्युबरक्लोसिस, ऑप्शन डी डेंग्यू. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, टायफॉइड फीवर. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, टायफॉइड फीवर. विडाल टेस्ट इज डिटेक्ट अँटीबॉडीज अगेन्स्ट साल्मोनेला टायफी कॉझिंग टायफॉइड फीवर. म्हणजेच विडाल टेस्ट टायफॉइड निर्माण करणाऱ्या साल्मोनेला टायफीविरुद्ध प्रतिपिंडांचे निदान करत असते. म्हणून विडाल टेस्ट इज यूज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ. विडाल टेस्ट ही टायफॉइड फीवरच्या डिटेक्शनसाठी किंवा त्याच्या डायग्नोसिससाठी यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16. झील नेल्सन स्टेनिंग इज यूज्ड फॉर. ऑप्शन ए फंगी, ऑप्शन सी ॲसिड फास्ट बेसिलाई, ऑप्शन सी पॅरासाइट, ऑप्शन डी व्हायरसेस. म्हणजेच झील नेल्सन स्टेनिंग कोणत्या बॅक्टेरियाच्या डिटेक्शनसाठी यूज केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ॲसिड फास्ट बेसिलायसाठी झील नेल्सन स्टेनिंग यूज केली जाते. म्हणजेच झील नेल्सन स्टेनिंग इज यूज्ड टू डिटेक्ट मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस अँड अदर ॲसिड फास्ट बेसिलाई. म्हणजेच झील नेल्सन स्टेनिंग हा क्षयरोगाचे जीवाणू त्याचबरोबर AFB शोधण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. विच सेल्स इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन. म्हणजेच अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी खालीलपैकी मुख्यतः कोणत्या पेशी जबाबदार असतात? ऑप्शन ए न्यूट्रोफिल्स, ऑप्शन बी इओसिनोफिल्स, ऑप्शन सी प्लाझ्मा सेल्स, ऑप्शन डी मोनोसाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, प्लाझ्मा सेल्स. प्लाझ्मा सेल्स इज अ रिस्पॉन्सिबल
प्लाझ्मा सेल्स इज अ प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबॉडी प्रोडक्शन. म्हणजेच प्लाझ्मा सेल्स आर डिफरन्शिएटिव्ह बी लिम्फोसाइट दॅट प्रोड्यूस द अँटीबॉडीज. म्हणजे प्लाझ्मा सेल या बी लिम्फोसाइटपासून तयार होतात आणि याच्यापासूनच अँटीबॉडी तयार होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. बेनेडिक्ट टेस्ट इज यूज टू डिटेक्ट. म्हणजे बेनेडिक्ट टेस्ट कोणाच्या डिटेक्शनसाठी यूज केली जाते. ऑप्शन ए प्रोटीनसाठी, ऑप्शन बी कीटोन बॉडीसाठी, ऑप्शन सी रिड्युसिंग शुगरसाठी, ऑप्शन डी बिलिरुबिनसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रिड्युसिंग शुगर. म्हणजे रिड्युसिंग शुगरसाठी बेनेडिक्ट टेस्ट ही यूज केली जाते. बेनेडिक्ट टेस्ट डिटेक्ट रिड्युसिंग शुगर सच ॲज अ ग्लुकोज इन युरिन. म्हणजे बेनेडिक्ट टेस्ट मूत्रातील ग्लुकोजसारख्या रिड्युसिंग शुगर शोधण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. नॉर्मल pH ऑफ युरिन इज. म्हणजे युरिनचा नॉर्मल pH किती असतो. ऑप्शन ए 2 to 3, ऑप्शन बी 4.5 to 8.0, ऑप्शन सी 9 to 10, ऑप्शन डी 10 to 12. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी 4.5 to 8.0. म्हणजेच नॉर्मली युरिन इज स्लाइटली ॲसिडिक विथ pH रेंजिंग इज 4.5 to 8.0. म्हणजे सामान्यतः मूत्र किंचित स्लाइटली ॲसिडिक असतो. त्याचबरोबर याचा pH 4.5 ते 8.0 यांच्या दरम्यान असतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20. CSF इज प्रोड्युस्ड मेनली बाय. म्हणजे CSFचं प्रोडक्शन कुठे होतं. ऑप्शन ए पिट्युटरी ग्लँडमध्ये, ऑप्शन बी क्लोराइड प्लेक्झसमध्ये, ऑप्शन सी थायरॉइड ग्लँडमध्ये, ऑप्शन डी ॲड्रेनल ग्लँडमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्लोराइड प्लेक्झसमध्ये. CSF इज मेनली प्रोड्युस्ड बाय क्लोराइड प्लेक्झस प्रेझेंट इन अ व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन्स. म्हणजेच मेंदूच्या व्हेंट्रिकल्समध्ये क्लोराइड प्लेक्झसमध्ये CSF तयार होत असतो. CSF मीन्स सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20. हिपॅरिन इज कॉमनली युज्ड इन. म्हणजेच हिपॅरिन सामान्यतः कशासाठी वापरले जाते. ऑप्शन ए ESR एस्टिमेशनसाठी, ऑप्शन बी ऑस्मोटिक फ्रॅगिलिटी टेस्टसाठी, ऑप्शन सी क्लॉटिंग टाईमसाठी, ऑप्शन डी ब्लड ग्रुपसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ऑस्मोटिक फ्रॅगिलिटी टेस्टसाठी हिपॅरिन हे कॉमनली यूज केले जाते. हिपॅरिन इज अ अँटीकॉग्युलंट कॉमनली यूज्ड इन ऑस्मोटिक फ्रॅगिलिटी स्टडीज बिकॉज इट डज नॉट अल्टर रेड ब्लड सेल मॉर्फोलॉजी. म्हणजेच हिपॅरिन हे एक अँटीकॉग्युलंट असून ऑस्मोटिक फ्रॅगिलिटी टेस्टसाठी यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. सेमन सॅम्पल शुड बी रिच इन लॅबोरेटरी विदिन. म्हणजेच सेमनचं सॅम्पल हे प्रयोगशाळेमध्ये किती वेळेत पोहोचलं पाहिजे. ऑप्शन ए 30 मिनिट्स, ऑप्शन बी 1 hours, ऑप्शन सी 2 hours, ऑप्शन डी 3 hours. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. 2 hours. फॉर ॲक्युरेट सेमन ॲनालिसिस द सेमन सॅम्पल शुड बी एक्झामाइंड ॲज अर्ली ॲज पॉसिबल पेपर विदिन 2 hours. म्हणजे विरे तपासणीसाठी नमुने मुख्यतः शक्यतो 2 तासाच्या आत प्रयोगशाळेत पोहोचावेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. द नॉर्मल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ युरिन इज. ऑप्शन ए 1.002 to 1.005, ऑप्शन बी 1.010 to 1.025, ऑप्शन सी 0.030 to 1.040, ऑप्शन डी 1.050 to 1.060. तर याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. रेटिक्युलोसाइट काउंट इज इन्क्रीज्ड इन. म्हणजे खालीलपैकी कोणत्या कंडिशनमध्ये रेटिक्युलोसाइट इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. ऑप्शन ए अप्लास्टिक एनिमिया, ऑप्शन सी हेमोलायटिक एनिमिया, ऑप्शन सी मेगाप्लास्टिक एनिमिया, ऑप्शन डी आयरन डेफिशियन्सी एनिमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हिमोलायटिक एनिमियामध्येच रेटिक्युलोसाइट काउंट आपल्याला इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. व्हॉट इज मीन रेटिक्युलोसाइट काउंट म्हणजेच काय. रेटिक्युलोसाइट काउंट म्हणजेच ॲबनॉर्मल रेड ब्लड सेल्स, फॉर्मेशन ऑफ ॲबनॉर्मल सेल्स ऑफ RBC. इन हिमोलायटिक एनिमिया बोन मॅरो इन्क्रीज रेड RBC प्रोडक्शन लिडिंग टू इन्क्रीज रेटिक्युलोसाइट्स काउंट. म्हणजेच हिमोलायटिक एनिमियामध्ये लाल रक्तपेशींचा नाश झाल्यामुळे रेटिक्युलोसाइट्स काउंट वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हिमोलायटिक एनिमिया. इन रेटिक्युलोसाइट काउंट इन्क्रीज्ड इन हिमोलायटिक एनिमिया. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 24. मिथेमोग्लोबिन कॅन नॉट बी बाइंड्स विथ. ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी कार्बन मोनॉक्साईड, ऑप्शन सी नायट्रिक ऑक्साईड, ऑप्शन डी हायड्रोजन सल्फाईड. म्हणजेच मिथेमोग्लोबिन कशाशी बाइंड करू शकत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ऑक्सिजनशी. म्हणजेच मिथेमोग्लोबिन कॅन नॉट बी फेरिक आयरन कॅन नॉट बी इफेक्टिव्हली बाइंड्स विथ ऑक्सिजन. म्हणजे मिथेमोग्लोबिन म्हणजे फेरस 3+ हे ऑक्सिजनशी संयोग म्हणजेच ते ऑक्सिजनला बाइंड करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. अल्बुमिन इन अ युरिन डिटेक्ट बाय. म्हणजेच युरिनमधील अल्बुमिन डिटेक्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते. ऑप्शन ए हेलर्स टेस्ट, ऑप्शन बी हिट अँड ॲसिटिक ॲसिड टेस्ट, ऑप्शन सी सल्फोसॅलिसाइड
सायलिक ॲसिड टेस्ट, ऑप्शन बी बायोरेट टेस्ट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, हेलर्स टेस्ट. म्हणजेच हेलर्स टेस्ट इज अ क्लासिकल क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर युरिन अल्बुमिन. म्हणजे हेलर्स टेस्ट ही मूत्रातील अल्बुमिन शोधण्यासाठी वापरली जाणारी टेस्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. राईट स्टेन इज, म्हणजे खालीलपैकी कोणता राईट स्टेन आहे? ऑप्शन ए ॲसिड स्टेन, ऑप्शन बी बेसिक स्टेन, ऑप्शन सी रोमनॉस्की स्टेन, ऑप्शन डी स्पेशल स्टेन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, रोमनॉस्की स्टेन. म्हणजेच राईट स्टेन बिलॉंग्स टू द रोमनॉस्की ग्रुप ऑफ स्टेन युज्ड फॉर हिमॅटॉलॉजी. म्हणजेच राईट स्टेन इज अ रोमनॉस्की प्रकारातील एक स्टेन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. ब्लड युरिया इज अ एस्टिमेशन बाय. म्हणजेच ब्लड युरिया मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? ऑप्शन ए बर्थेलॉट्स रिॲक्शन, ऑप्शन बी एन्झायमॅटिक मेथड्स, ऑप्शन सी डायॲसिटिल मोनोक्सामिन मेथड, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबो. म्हणजेच ब्लड युरिया एस्टिमेशनसाठी खालीलपैकी सर्व टेस्ट केल्या जातात. दिस टेस्ट इज मेथड्स आर युज्ड फॉर ब्लड युरिया एस्टिमेशन. म्हणजे ब्लड युरिया मोजण्यासाठी वरीलपैकी सर्व टेस्ट केल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. फॉलिन वू मेथड इज युज्ड फॉर एस्टिमेशन ऑफ. म्हणजेच फॉलिन वू मेथड कशाच्या मोजण्यासाठी वापरली जाते? ऑप्शन ए ग्लुकोजसाठी, ऑप्शन बी युरियासाठी, ऑप्शन सी युरिक ॲसिडसाठी, ऑप्शन डी टोटल प्रोटीनसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ग्लुकोजच्या डिटेक्शनसाठी ही टेस्ट केली जाते. फॉलिन वू मेथड इज अ क्लासिकल मेथड फॉर ब्लड ग्लुकोज एस्टिमेशन. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29. द मेन कंपोनंट ऑफ झिंकर फ्लूइड इज. म्हणजेच झिंकर फ्लूइडचा मुख्य घटक कोणता आहे? मोस्ट कंपोनंट कोणता आहे? ऑप्शन ए ॲसिटिक ॲसिड, ऑप्शन बी मर्क्युरिक क्लोराईड, ऑप्शन सी फॉर्मल्डिहाइड, ऑप्शन डी इथेनॉल. तर सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, मर्क्युरिक क्लोराईड. मर्क्युरिक क्लोराईड इज अ प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट ऑफ झिंकर फिक्सेटिव्ह. म्हणजेच मर्क्युरिक क्लोराईड हा झिंकर फिक्सेटिव्हचा मुख्य घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. पेपेनमियर्स बॉडीज आर सीन्ड इन. ऑप्शन ए न्यूट्रोफिल्स, ऑप्शन बी प्लेटलेट्स, ऑप्शन सी आरबीसी, ऑप्शन डी मोनोसाइट्स. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, आरबीसीज. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, आरबीसीज. म्हणजेच पेपेनमेयर्स बॉडीज आर आयरन कंटेनिंग ग्रॅन्युल्स फाउंड इन रेड ब्लड सेल्स. म्हणून पेपेनमेयर्स बॉडीज हे लोहयुक्त कण हे असून आपल्या लाल रक्तपेशींमध्ये आढळते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आरबीसीज. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमधून येणाऱ्या सर्व एक्झामच्या नोटिफिकेशनसाठी असेल तर किंवा येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून डेली क्विजसाठी आपल्या डिस्क्रिप्शनमधून टेलिग्राम ग्रुप त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.